चेन स्नॅचिंग करणारे आंतरजिल्ह्यातील 3 सराईत गुन्हेगार जेरबंद। मोक्का कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात फरार आरोपी सोमनाथ खलाटे अखेर जाळ्यात। दिनांक 9 ऑगस्ट रोजी करंजगाव तालुका चाळीसगाव येथील रहिवासी महिला ही रक्षाबंधन सणानिमित्त मनमाड येथे जात असताना नांदगाव शहरातील मनमाड ते नांदगाव रोडवर हॉटेल राज गार्डन समोर मोटरसायकलवर भरधाव वेगाने आलेल्या 3 अज्ञात आरोपितांनी सदर महिलेचे गळ्यातील 90,000 किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून चोरी करून नेले। त्याबाबत नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी परिसरातील तांत्रिक बाबींची पडताळणी करून यातील अज्ञात आरोपितांनी परिधान केलेले कपडे, त्यांचे वर्णन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलचा माग काढून सदर गुन्हा करणारे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेने गेले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून सोमनाथ रामदास खलाटे वय 30 राहणार खलाटेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड व किरण अर्जुन आजबे वय 34 राहणार भिंगार तालुका जिल्हा अहिल्यानगर तसेच दिगंबर हरिश्चंद्र निकम वय 30 राहणार झारूड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संशयितांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले। वरील संशयितांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी तिघांनी मिळून त्यांच्याकडील TVS अपाची मोटरसायकलवर नांदगाव ते मनमाड रोडवर भरधाव वेगाने येऊन नांदगाव शहरालगत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने ओरबाडून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे। तसेच चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील एका सुवर्णकारास विक्री केल्याचे सांगितले आहे। तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली TVS अपाची मोटरसायकल क्रमांक MS17DB 1265 ही हस्तगत करण्यात आली असून सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नांदगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। यातील सराईत गुन्हेगार नामे सोमनाथ रामदास खलाटे याच्यावर नाशिक शहरातील आडगाव पंचवटी भद्रकाली गंगापूर मुंबई नाका अंबड इंदिरानगर नाशिक रोड म्हसरूड तसेच बुलढाणा व शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंग व चोरीचे एकूण 24 गुन्हे दाखल आहेत। तसेच सदर आरोपीवर नाशिक शहरात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून तो वरील सर्व गुन्ह्यांमध्ये सुमारे 1 वर्षापासून फरार होता। तसेच त्याचे इतर साथीदार किरण आजबे दिगंबर निकम यांच्यावर देखील यापूर्वी खून दरोडा चोरी आर्म ऍक्ट यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे। सदर आरोपींकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। मराठी केसरी न्यूज ब्युरो नाशिक। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।